लोकमातेला राज्यमाता म्हणून घोषित केले। महिलांच्या आर्थिक वृद्धीने त्याचा लाभ 2,50,00,000 महिलांना झाला। वयोवृद्ध पेन्शन यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात आली। युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जात आहे, त्यासाठी त्यांना स्टायपेंड सुद्धा दिला जातो। देण्यात आली। सरकारच्या काळात क्रमांक 1 राज्य बसलं। शिंदे सरकारचे काम आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे पुन्हा शिंदे सरकारच सत्तेवर आणण्याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेतलाय। कल्याण ग्रामीण मध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, रिपब्लिकन आणि इतर घटक पक्षाच्या माध्यमातून अतिशय चांगला असा वातावरण काल तुम्ही बघितलं असेल। दिवामध्ये 7,000 ते 8,000 नागरिक, उत्स्फूर्त नागरिक यांनी रॅलीमध्ये भाग घेतला। डोंबिवलीमध्ये 5,000 ते 6,000 नागरिकांनी भाग घेतला। तुम्ही बघितलं असेल युवा, ही युवा लोक म्हणजे सर्व युवा जनता म्हणजे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ग्रामीण मध्ये मिळालेला आहे। या एकच याच्या मागचं कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी केलेली विकास कामं। आपण फक्त या ग्रामीण मध्ये विकासाची कामं घेऊन जात आहोत। आम्ही काय केलं, आम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवणार आहोत, हा याचा मागचा उद्देश आहे आणि याप्रमाणे आम्ही सर्वजण प्रचार करत आहोत। हा ग्रामीण पट्ट्यामध्ये 14 गावं असतील, शील देसाई विभाग असेल, ठाणे महानगरपालिकेचा असेल, दिवा शहर असेल, ही आपली 31 महापालिकेची 31 गावं असतील, 27 गावं असतील। या संपूर्ण परिसरात गाठीभेटीच्या माध्यमातून असो, पदयात्रेच्या माध्यमातून असो लोकांच्या भेटी घेत आहोत आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लोक जत्तेच्या जत्ते लोक स्वतःहून आवर्जून या भेटीगाडीसाठी येत आहेत, आवर्जून भेट देत आहे की बाबा तुम्हालाच आम्हाला मतदान करायचं आहे। कारण 15 वर्ष या ग्रामीण भागाचा जो ढुंकूनही बघितलं नाही, आमदार 3 आमदार होते, हे ढुंकूनही बघितलं नाही, लोकांनी संपर्कात राहिला नाही। फक्त खासदार साहेबांनी केलेली विकास कामं याच्या माध्यमातून संपूर्ण आपल्याला कायापलट ग्रामीण भागाचा करायचा आहे। मी नागरिकांना मतदान आवाहन करत आहे की सर्वांनी 20 तारखेला बुधवार 20 तारीख या तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावा। कारण हा लोकशाहीचा दिलेला आपल्याला अधिकार आहे। जास्तीत जास्त मतदान करून शिवसेना पक्षाला तुम्ही धनुष्यबाणा निश्चय शिक्का मारून भरघोस मताने निवडून द्या एवढं आवाहन करतो।